महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे। तुम्ही जर शेतकरी असाल तर तुम्हाला महाराष्ट्र शासनाकडून 20,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी शेतकऱ्यांच्या अडचणींचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना मोठी आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे। शेतकऱ्यांसाठी विशेष निर्णय झाला असून त्यासाठी एक महत्त्वाचं कागदपत्र शेतकऱ्यांच्या फायद्याचं ठरणार आहे। जर तुमच्याकडे हे कागदपत्र असेल तर तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे वितरित केले जाणार आहेत। पण यासाठी कोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत आणि ती मदत कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने 2024च्या हिवाळी अधिवेशनामध्ये निर्णय जाहीर केला होता की शेतकऱ्यांना 20,000 रुपयांचा बोनस देईल। याच विषयावर विधानसभेमध्ये अनेक वेळा चर्चाही झाली होती। सरकारने या योजनेसाठी 800 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली होती। नंतर 1800 कोटी रुपयांचा निधी या योजनेसाठी मंजूर झाला। परंतु अनेक तांत्रिक अडचणींमुळे हा पैसा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पोहोचलाच नाही। शेतकऱ्यांच्या विषयावर चर्चाही झाल्या, पण फक्त चर्चाच राहिल्या। परंतु आपल्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी याचा आढावा घेऊन याबाबत आता GR जाहीर केला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर ही थेट रक्कम जमा होण्याच्या चर्चेला पुन्हा सुरुवात झाली आहे। शेतकरी मित्रांनो, आता निधी मंजूर झाल्यानंतर प्रक्रियेला देखील सुरुवात होत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी लक्षपूर्वक ऐका की सरकार कोणत्या अटीनुसार हे 20,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये सोडणार आहे। युद्धजन्य परिस्थिती चालू असताना शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण कमी होणार असून आता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट 20,000 रुपये जमा होणार आहेत। सरकारने तयार केलेल्या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांची नावे असणार आहेत त्यांना धान्य उत्पादक निधी मिळणार असून आर्थिक बोनस देखील मिळत आहे। त्यामुळे शासनाच्या उपक्रमामुळे हजारो शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। परंतु हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत असताना सरकारकडून एक टीम नेमण्यात आली होती। त्यामुळे शेतकऱ्यांची चौकशी सुरू झाली होती। ऑनलाईन पद्धतीने आता शेतकऱ्यांची चौकशी पार पडत असल्यामुळे शेतकरी बांधवांना जर तुम्हाला आर्थिक सहाय्य मिळवायचे असेल तर त्याच्यासाठी तुमच्याकडे आवश्यक कागदपत्र असणं गरजेचे आहे। सरकारने सांगितलेल्या अटींमध्ये तुम्ही बसत असाल तर तुम्हाला कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल। त्या प्रक्रियेला सुरुवात झाल्यावर तुमच्या खात्यावर 20,000 रुपयांची रक्कम थेट जमा होणार आहे। सरकारमार्फत अनेक योजनांचे लाभ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जसे वितरित होतात तसेच PM किसान योजनेचा हप्ता असू दे किंवा नमो शेतकरी योजनेचा हप्ता असू दे, तुमच्या खात्यावर तो जमा होतो। त्यासाठी देखील फक्त आधार कार्ड आवश्यक होतं। पण सरकारमार्फत तुमच्याकडून आता आणखी एक महत्त्वाचं कागदपत्र मागवलं जाणार आहे। तुमच्या आर्थिक व्यवहारासाठी लागणारं पॅन कार्ड देखील लागतंच। परंतु आता जेव्हा सरकार तुमच्या खात्यामध्ये थेट 20,000 रुपये सोडणार आहे तेव्हा यासाठी एक विशेष कागदपत्र तुमच्याकडून मागवलं जाणार आहे। शेतकरी बांधवांनो, युद्धजन्य परिस्थिती सुरू असताना तेलाचे भाव गगनाला भेटणार आहेत। खतांचे भाव देखील मोठ्या प्रमाणात वाढू शकतात। त्यामुळे आता युद्धजन्य परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला असून शेतकऱ्यांसाठी विशेष अनुदान योजना सुरू करण्यात आली आहे। याचा GR जाहीर झाल्याबरोबरच महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यांची यादी देखील समोर आली आहे। या जिल्ह्यांमध्ये आता प्रक्रियेला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांची पडताळणी समितीमार्फत केली जात आहे। शेतकऱ्यांना आता लाभ घेण्यासाठी फक्त एकाच कागदपत्राची पूर्तता करावी लागणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना ही बातमी दिलासा देणारी ठरणार आहे। शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळणार असून 20,000 रुपयांचा बोनस जाहीर झाला आहे। त्यामुळे 20,000 रुपयांची रक्कम सरकारकडून ट्रान्सफर केली जाणार आहे। 15 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिला टप्पा जमा होणार आहे। कृषी खात्याकडून शेतकऱ्यांची विभागणी करत असताना 15 जिल्ह्यांची निवड ही पहिल्या टप्प्यासाठी करण्यात आली होती। त्यामुळे त्या 15 जिल्ह्यांची नावे कोणती आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये 20,000 रुपयांचा पहिला टप्पा पार पडणार आहे याची देखील माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। परंतु जर तुम्ही शेतकरी असाल आणि 20,000 रुपयांचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर लक्षपूर्वक ऐका। कोणतं एक कागदपत्र यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे, कारण जेव्हा 2024 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे सोडण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानंतर अनेक तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यात आला नव्हता। परत 2026 मध्ये मुख्यमंत्र्यांनी हा प्रश्न पुन्हा चर्चेत आणला आहे। त्यामुळे अखेर आता शेतकऱ्यांना थेट 20,000 रुपये मिळण्याच्या प्रक्रियेला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी खुशखबर आली आहे।
नमोचा हप्ता असू दे किंवा PM किसानचा हप्ता असू दे, 2,000 रुपये तुमच्या खात्यात वितरित होतात. परंतु आता थेट 20,000 रुपये ही मोठी रक्कम आहे. त्यामुळे ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होणे म्हणजे एक सुवर्ण संधीच आहे. या संधीचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला फक्त एकाच कागदपत्राची पूर्तता करावी लागणार आहे. त्यामुळे लक्षपूर्वक ऐका की जेव्हा बैठक झाली तेव्हा त्या बैठकीमध्ये कोणतं कागदपत्र महत्त्वाचे ठरण्यात आलं हे जाणून घ्या, कारण याचा मोठा फायदा तुम्हाला होणार आहे. युद्धजन्य परिस्थिती सुरू असताना सरकारकडून तुम्हाला आर्थिक मदत दिली जाणार आहे. याचाच फायदा तुम्हाला कसा घ्यायचा आहे हे पहा. आता कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वात जास्त फायदा मिळणार आहे हे देखील आपण पाहूया. कारण कृषी मंत्र्यांनी जेव्हा विभागणी केली त्यावेळी काही ग्रामीण जिल्हे आणि काही शहरी जिल्हे यामध्ये समाविष्ट करण्यात आले. त्यामुळे जर तुम्ही शहरी भागातील असाल तर तुम्हाला देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे. ही योजना जेव्हा जाहीर झाली तेव्हा 20,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु यावेळी फक्त ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनाच याचा फायदा होणार आहे असं नाही. शहरी भागातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देखील तेवढेच पैसे जमा होणार आहेत. हा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. परंतु हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर सोडण्यासाठी जेव्हा कृषी मंत्र्यांनी GR वर स्वाक्षरी केली त्यावेळी एक नवीन नियम लागू झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनो, तुमच्या खात्यावर आता पैसे जमा होत असताना अटीनुसार हे पैसे सोडले गेले तरी देखील एक कागदपत्र तुमच्याकडे असेल तर तुम्हाला पूर्णपणे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून 20,000 रुपयांचा लाभ मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे. ही संधी तुमच्यासाठी मोलाची ठरणार आहे. त्यामुळे लक्षपूर्वक ऐका की या बैठकीमध्ये झालेला हा निर्णय तुमचाच फायद्याचा असणार आहे. 15 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडले जाणार आहेत. त्यामुळे 15 जिल्ह्यांची नावे सर्वात आधी जाणून घेऊया. त्यानंतर कोणतं एक कागदपत्र तुमच्या फायद्याचे ठरणार आहे हे देखील पाहूया. अवकाळी पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालं आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न खराब झालं. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20,000 रुपयांचा बोनस जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे 15 जिल्ह्यांमध्ये आता थेट 20,000 रुपये जमा होणार आहेत. त्यामधील पहिला जिल्हा आहे गोंदिया जिल्हा. गोंदिया जिल्ह्यामध्ये 380 कोटी रुपये मंजूर झाले असून 1.5 लाख अधिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये योजनेचा लाभ वितरित होणार आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या शेतकऱ्यांना देखील लाभ मिळणार आहे. सरकारकडून योजना जाहीर झाल्याबरोबरच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एका समितीमार्फत शेतकऱ्यांची पडताळणी पार पडली. त्यामुळे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील 20,000 रुपये मिळण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पालघर जिल्ह्याचा समावेश देखील शेतकऱ्यांच्या यादीमध्ये करण्यात आला आहे. नांदेडमधील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत, कारण आता नांदेडमध्ये योजनेचे पैसे जमा होण्यासाठी स्वतः कृषी मंत्र्यांनी नांदेड जिल्ह्यामध्ये निधी पाठवला आहे. सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या या योजनेसाठी कोल्हापूर जिल्हा देखील पात्र ठरला आहे. शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीड जिल्ह्यामध्ये 20,000 रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केली जाणार आहे. महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये हे वितरण पार पडणार आहे आणि त्यानंतर उर्वरित जिल्ह्यांमध्ये बोनस वितरणाचा विस्तार केला जाणार आहे. याची सविस्तर माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. आता ज्या जिल्ह्यांची नावे समोर आली आहेत तेवढी नावे आपण पाहिली आहेत. उरलेल्या जिल्ह्यांची नावे पुढील 2 दिवसांमध्ये परिपत्रक जाहीर होईल त्यामध्ये नमूद केली असणार आहेत. शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर या जिल्ह्यांमधील असाल आणि वाट पाहत असाल तर तुमच्या आधार कार्ड सोबतच तुमच्याकडे असलेलं शेतकरी ओळखपत्र तयार ठेवा. कारण या योजनेचा बोनस तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी फार्मर ID कार्डवरील तुमचा शेतकरी ओळखपत्राचा क्रमांक तुमच्या फायद्याचा ठरणार आहे. 20,000 रुपये ही मोठी रक्कम आहे आणि यासाठी आधार कार्ड नंबर मोबाईल नंबरशी लिंक असणं आवश्यकच आहे. परंतु तुमच्या फार्मर ID कार्डचा नंबर देखील तुमच्या खात्यामध्ये शेतकरी बोनस जमा होण्यासाठी फायद्याचा ठरणार आहे. शेतकरी बांधवांनो, युद्धजन्य परिस्थिती सुरू असताना सरकारकडून तुम्हाला आर्थिक मदत दिली जाणार आहे. याचाच फायदा तुम्हाला कसा घ्यायचा आहे हे पहा. आता कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वात जास्त फायदा मिळणार आहे हे देखील आपण पाहूया. कारण कृषी मंत्र्यांनी जेव्हा विभागणी केली त्यावेळी काही ग्रामीण जिल्हे आणि काही शहरी जिल्हे यामध्ये समाविष्ट करण्यात आले. त्यामुळे जर तुम्ही शहरी भागातील असाल तर तुम्हाला देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे. ही योजना जेव्हा जाहीर झाली तेव्हा 20,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु यावेळी फक्त ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनाच याचा फायदा होणार आहे असं नाही. शहरी भागातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देखील तेवढेच पैसे जमा होणार आहेत. हा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. परंतु हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर सोडण्यासाठी जेव्हा कृषी मंत्र्यांनी GR वर स्वाक्षरी केली त्यावेळी एक नवीन नियम लागू झाला.
त्यामुळे शेतकऱ्यांनो, तुमच्या खात्यावर आता पैसे जमा होत असताना अटीनुसार हे पैसे सोडले गेले तरी देखील एक कागदपत्र तुमच्याकडे असेल तर तुम्हाला पूर्णपणे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून 20,000 रुपयांचा लाभ मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे। ही संधी तुमच्यासाठी मोलाची ठरणार आहे, त्यामुळे लक्षपूर्वक ऐका की या बैठकीमध्ये झालेला हा निर्णय तुमच्याच फायद्याचा असणार आहे। 15 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडले जाणार आहेत, त्यामुळे 15 जिल्ह्यांची नावे सर्वात आधी जाणून घेऊया। त्यानंतर कोणते एक कागदपत्र तुमच्या फायद्याचे ठरणार आहे हे देखील पाहूया। अवकाळी पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालं आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न खराब झालं, त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20,000 रुपयांचा बोनस जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। त्यामुळे 15 जिल्ह्यांमध्ये आता थेट 20,000 रुपये जमा होणार आहेत। त्यामधील पहिला जिल्हा आहे गोंदिया जिल्हा। गोंदिया जिल्ह्यामध्ये 380 कोटी रुपये मंजूर झाले असून 1.5 लाख अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात